सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल, आनंदित असाल. आज होता पिऊचा बर्थडे. पिऊचा 10वा बर्थडे होता. तो मी पुण्याला सेलिब्रेट केला का आता पिऊ ना थोड्या दिवसांसाठी ना ताईकडे थांबणार आहे. सुट्ट्या आहेत म्हणून त्याच्यामुळे. आणि आम्हाला निघायचं पण होतं मुंबईसाठी. त्याच्यामुळे ना आम्ही सकाळचं वगैरे जेवण वगैरे म्हणजे दुपारचं जेवण वगैरे झालं होतं. जेवण वगैरे म्हणजे आज नॉनव्हेज होतं. बिर्याणी बनवली होती. मी बिर्याणीचं शूट केला पण पूर्ण काही शूट केला नसल्यामुळे ना मी त्या क्लिप ना ह्याच्यातनं ॲड केलेल्या नाही आहेत. मग काय केलं, मग आमचं जेवण वगैरे झालं दुपारी सगळ्यांचं व्यवस्थित. मग जरासा रिलॅक्स झाल्यानंतर ना म्हटलं आम्हाला निघायचं होतं दुपारी का तर संध्याकाळी रात्रीचं जॉबला जायचं होतं. नाईट होती तिची. मग आम्हाला निघायचं होतं दुपारी निघायचं असल्यामुळे ना म्हटलं आपण ना बर्थडे सेलिब्रेट करूया. त्याच्यामुळे ना म्हटलं आम्ही केक कट करून घेतलेला होता. अशा प्रकारे ना पिऊचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे दुपारच्या वेळेसच. म्हटलं संध्याकाळी काय आम्ही लोक राहणार नाही, मग काय दोघं चौघंच असणार. त्याच्यामुळे म्हटलं नको आता दुपारी एवढी सगळीजण आहोत म्हणून बर्थडे सेलिब्रेट करूनच जाऊया. म्हणून मस्तपैकी ना बर्थडे सेलिब्रेट केला. हे डेकोरेशन वगैरे सगळं मुलांनी केलेलं आहे. सिद्धार्थने, विभोदने, पिऊने असं म्हणजे सगळ्यांनी मिळून डेकोरेशन केलेलं आहे. संध्याने वगैरे ते सगळेजण आम्ही एकमेकांना म्हणजे केक कटिंग झाला. सगळ्यांना एकमेकांना केक वगैरे भरवला. तिने काय परीला बघा सोडलंच नाही. परीला, पूला असं तिघींनी मिळून केक कट केलेला आहे. आज माझ्या पिऊचा ना 10वा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. बघता 10 वर्षाची कधी झाली नाही समजलंच नाही. लहानचं जीव होतं माझं खूपच मोठं झालेलं आहे. मला कधी मोठी झाली ना ते मला कळलंच नाही खरंच सांगायला गेलं तर. मुलं खूप लवकर भराभर मोठे होतात. खरं सांगायला गेलं तर माझा सिद्धार्थ एवढा मोठा झालेला आहे ना. खरंच कधी आपल्याच डोळ्यासमोर आपली मुलं कधी मोठे होतात ना हे काहीच कळत नाही. अशा प्रकारे ह्यावेळेस ना आम्ही 10वा बर्थडे पिऊचा पुण्यामध्ये सेलिब्रेट केला. त्यानंतर सगळ्यांना केक वगैरे भरवायचा प्रोग्राम झाला. काही फोटोशूट वगैरे झालेले आहेत. मग काय सगळ्यांना केक वगैरे भरवून झाला. संध्या, ताई, आई, माझी भाऊजाई होती. याचे सगळेजण होतं. भाऊजी वगैरे खाली गेले होते त्याच्यामुळे ते काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही. बट ते खाली होते. ओला वगैरे आम्हाला बुक करायची होती ना त्याच्यामुळे ते खालीच थांबलेले होते. माझ्या बॅकग्राऊंडचा आवाज जरा स्किप करा कारण की खूपच आवाज आहे बॅकग्राऊंडला त्याच्याबद्दल सॉरी. अशा प्रकारे सगळ्यांना केक वगैरे भरून झाला. एकमेकांना केक भरवला. बघा मस्तपैकी मावशीला ती केक भरवते आहे. एकदम मस्तपैकी ती काहीतरी बोलणं चालू आहे त्या लोकांचं. आधी आमचा फोटोशूट झाला त्याच्यानंतर आमचा केक वगैरे कट झालेला आहे. त्याच्यानंतर ताईने सगळ्यांना केक थोडासा केक कट करून दिला. ॲक्च्युली ताई देत होती डब्यातच केक पण म्हटलं नको पुन्हा तो मेल्ट होऊन जाणार. रसमलाईचा केक होता, मेल्ट होणार ताई नको म्हणून ना थोडासा केक तिथेच एन्जॉय केला. आणि मग आम्हाला निघायचं होतं. मग आम्ही सगळ्या बॅगा वगैरे सगळ्या बाहेर ठेवल्या आणि चला म्हटलं आपण आता निघूया. अशा प्रकारे एकमेकांचा सगळ्यांना बाय बाय करून मग आम्ही निघालो होतो खाली यायला. पण आज काय झालं माहिती आहे, योगा संडे असल्यामुळे ना उबेर, ओला ना ह्या बुकच होत नव्हत्या. एवढा म्हणजे आणि एवढं रेट त्याचे चार्जेसच जास्त वाढले होते ना प्रमाणाच्या बाहेर. मग सगळ्यांनी एकमेकांना केक दिला. ताईने एकाच प्लेटमध्ये तिला म्हटलं केक कट कर. एवढ्या सगळ्या बॅगा झाल्या आमच्या. ताईकडचं पार्सल काही ताईने शेवई वगैरे बनवली होती ते दिल्या होत्या. आमच्या सगळ्यांच्या एक बॅगा म्हणा 2 दिवसाला जरी आल्या ना तरी दोन जरी कपडे असले ना तरी पण ना एक बॅग प्रत्येकांची होतेच बघा. अशा प्रकारे आमच्या सगळ्यांच्या बॅगा झाल्या. त्याच्यानंतर आम्ही निघालो लॉक करून. म्हटलं आता खाली ती ओला येतेच. योगायोग असं काय झालं माहिती आहे, आम्हाला प्रत्येक वेळेस ना 5 ते 7 मिनटात म्हणजे हे रॅपिडो किंवा ओला उबेर ना बुक होतात. पण आज काय झालं माहिती आहे, बुकच होत होत्या त्या लगेच कॅन्सल होत होत्या. जेमतेम ना 1.5 तास तरी आम्ही ना खाली गार्डनला जाऊन बसलो होतो. आता करणार काय, त्याच्याशिवाय तर पर्यायच नव्हता. कारण की एवढी मुलं घेऊन आम्ही म्हणजे बसने वगैरे ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर खूपच वेळ लागला असता. म्हणजे खूप दगदग होते ना ह्या लहान मुलांमुळे. म्हणजे तू पण आहे आणि परी पण आहे त्याच्यामुळे खूप दगदग होते. म्हणून मग म्हटलं की नको आपण ओलानेच जाऊया. झाला तर झाला उशीर. बराच वेळ थांबलो होतो. मग त्याच्यानंतर आमची ओला बुक झालेली आहे. मग खाली गेलो. मस्तपैकी आम्ही फोटोशूट वगैरे केले. काही सिंगल फोटोशूट केले, काही असे फॅमिली फोटो सगळ्यांनी शूट केलेले आहेत. असं कोणतंच पर्सन नव्हते की फोटोशूट केला नव्हता. मस्तपैकी सगळ्यांच्या एकमेकांनी फोटोशूट केला. हा सगळा शूट माझ्या सिद्धार्थने केलेला आहे. आणि माझी परी पिऊ माझी आज थांबणार होती ताईकडे 2-4 दिवस. बघा आमचे फोटो माझ्या पिऊचे आणि माझे फोटो खूप छान आलेले आहेत. त्याच्यात ही पण मध्ये मी माझाही फोटो आला पाहिजे. नंतर आम्ही मस्तपैकी गॉगल वगैरे लावले, काही पोज वगैरे दिला. मस्तपैकी
हे केलं, म्हणजे फोटोज वगैरे शूट केले, काही व्हिडिओ शूट केले अशा प्रकारे. कारण मला ना पिऊला सोडून ना येऊच वाटत नव्हतं. ॲक्च्युली तिचं पण मन नव्हतं. नंतर ती अपसेट झाली होती. मग तिला नंतर शेवटचं विचारलं, तू थांबणार आहेस का गं? तर मी म्हणाली, नाही मम्मी, मी थोडा दिवस थांबते. तर म्हटलं ठीक आहे, चालेल, थांब. आणि ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, आपल्या मुंबईला एवढी गरमी आहे ना, म्हणजे खूपच गरमी आहे. त्या मानाने ना पुण्याला काहीच गरमी नाही आहे. एकदम मस्त वातावरण आहे, थंड वातावरण आहे. आम्ही 2-3 दिवस होतो, पण आम्हाला म्हणजे गरमी किंवा असं घाम वगैरे आहे ना, हा काहीच प्रकार झालेला नाही. पण मुंबईत जसं आम्ही आलो ना, त्याच्यानंतर आम्हाला जी गरमी चालू झाली ना, त्याच्यामुळे म्हटलं पिऊला की थोडा दिवस थांब, ताई परत येणारच या. म्हटलं 8-10 दिवस इकडे तू एन्जॉय, म्हणजे तेवढंच म्हणजे वेकेशन तुझं हे होऊन जाईल. तर आणि जरा ना मुलांनाही जरासा चेंजेस होतात. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून फोटोशूट वगैरे केलेले आहेत मस्तपैकी. आणि त्यानंतर सगळ्यांचे फोटोशूट, व्हिडिओ शूट झालेले आहेत. मग बघत होते एकमेकांच्या मोबाईलवर. काही शूट ना संध्याच्या मोबाईलमध्ये शूट केले होते, का तर मध्ये म्हणजे मोबाईलमध्ये ना स्पेस ना फुल झालेलं होतं. मी काही डिलीटच करत नाही. प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक हे सगळे ना असतातच मोबाईलमध्ये. मग त्याच्यामुळे काही फोटोज आणि व्हिडिओज ना संध्याच्या मोबाईलमध्ये झाले होते. व्हिडिओज काढला की आधी बघायची घाई असते, बघू कसा आला, काय आला. ही मध्ये मोठी पंचायत असते. त्याच्यामुळे मी एकमेकांच्या मोबाईलवर थांबून बसले होते, बघू कसे आले, काय आले. त्याच्यानंतर सिद्धार्थला म्हटलं कुळचा वगैरे शूट करून घे, जरा बघ ती कशी फिरते वगैरे, बघा ती कशी फिरते. मस्तपैकी एवढी धावत होती. बलून आणला होता एक, त्या बलूनच्या मागे एवढी ती धावत होती. आणि आज तीही सुंदर दिसत होती. आज तिने व्हाईट कलरचा फ्रॉक घातला होता, मस्त वाटत होती. आणि एवढ्या प्रमाणाच्या बाहेर त्या लोकांची मस्ती चालू होती ना, खूप म्हणजे खूपच मस्ती चालू होती. त्याच्यानंतर सिद्धार्थला कुठेही जाऊ दे, ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टच लागतो, बाकी काही नाही. त्याला जीन्स वगैरे आहेत, तरी पण त्याला ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट लागतं. काय करायचं आता. बघा परी मस्तपैकी शांत बसलेली होती. परीला जेवढं ट्रॅव्हलिंग असेल ना तेवढं छान म्हणते. त्याच्यानंतर ओला आलेली आहे आमची. मग काय भरल्या बॅगा डिक्कीमध्ये आणि मस्तपैकी निघालो होतो. मग काय सगळ्यांना बाय केला व्यवस्थितपणे. आधी तर पहिला बॅगा फुल भरून घेतल्या. म्हटलं पुढे जर ठेवलं तर मग आपल्याला बसायला जागा होणार नाही. मग सगळ्या बॅगा फुल करून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर मग सगळ्यांना बाय केला. पिऊची मिठी मारली मस्तपैकी आणि मग सगळ्यांना बाय केला आणि मग निघालो पुढच्या प्रवासासाठी. मग अशा प्रकारे प्रवास चालू झालेला आहे. कोण कुठे बसणार, काय बसणार, चालू होती गडबड. मी इथे बसणार, मी तिथे बसणार. संध्याला म्हटलं तू पुढे बस, आम्ही बसते तिघीजणी मागे. मग ॲक्च्युली आम्ही सिद्धार्थला ना बसने यायला सांगितलं होतं, पण नंतर बघितलं तर काही जागा होते, आमच्या तिघींमध्ये थोडासा स्पेस दिसला. मग त्याला म्हटलं तू पण ये. मग पुढे गेल्यावर तोही सुद्धा आला होता त्या ह्याच्यात, म्हणजे गाडीमध्ये. अशा प्रकारे बघा मी सगळ्यांना बाय केलं. त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर मग मलाही वाटलं की जरा त्याच्यामध्ये स्पेस आहे गाडीमध्ये. मग सिद्धार्थला बसवून घेतलं. मग अशा प्रकारे मग निघालो होतो आम्ही सगळेजण. पुण्याला बाय केलं आणि चाललो मुंबईला जाताना वेगळीच मजा असते की हा बाबा यायचं आपल्या ताईकडे यायचं आहे, म्हणजे जी एक्साइट असते ना ती वेगळीच असते ना. मुंबईला जाताना थोडंसं अपसेट वाटत होतं, पण काय करणार, ऑफिस वगैरे आहे, सगळ्यांची कामधंदे आहेत, त्याच्यामुळे ते यावंच लागणार. किती दिवस राहणार, राहून तरी किती दिवस राहणार, 2-4 दिवस. त्याच्या जास्त तर राहू नाही शकत, का तर सगळं मुंबईमध्ये आहोत आम्ही सगळेजण. आमचं घर आहे, म्हणजे कसं शाळा वगैरे सगळं, म्हणजे ऑफिस वगैरे सगळं हे आहे. हा नवीन एक म्हणजे काय म्हणतात रस्ता चालू झालेला आहे हायवेला. एवढा छान झालेला होता ना, तुम्ही बघू शकता त्याचा व्ह्यूज. एवढा भारी वाटत होतं ना बघायला. ते 1 मेला त्याचं उद्घाटन झालेलं आहे, त्याच्यामुळे 1 मेला एवढी प्रमाणाच्या बाहेर म्हणजे तिथे गर्दी होती. त्याच्यामुळे आम्हालाही त्या दिवशी झाला होता उशीर. बघू शकता किती मस्त व्ह्यूज आहेत. त्याच्यानंतर मग मला सांगितलं की मागणं घे. बघा मी मागणं असं शूट केलेलं आहे. एवढं भारी वाटत होतं ना ते बघायला, खूप छान वाटत होतं. प्रत्येक जण शूट करत होतं, बसमध्ये की बसमधून, कारमधून, सगळीजण शूट करत होते. त्याच्यामुळे मीही शूट केलेलं आहे. चला तर मी माझा व्हिडिओ ना इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. उद्या भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.